लक्ष ठेवून मोशी त्या त्यांच्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आणि आता त्याबाबत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आता आपले आयुक्त डॉक्टर सुरज सर आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण बातचीत करणार. सर काय सांगाल तुम्हाला खरंच ह्या दुर्दैवी आपण ज्यावेळी आपली मुलाखत घेतली त्यावेळी तुम्ही म्हणला होता अतिशय मनाला वेदना देणारी गोष्ट त्याच वेळी वाटलं की तुम्हाला त्याची किती आत्मीयता आहे परंतु तुमच्यावर खूप आरोप झाले तुम्हाला वेळ पण मिळाला नाही त्या आरोपाची उत्तर द्यायला. काही म्हटले आयुक्त नवीन आहे काय म्हटले ते प्रशासनाची पर्यावरण विभागाची बाजू घेतात. आत्ता तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये ही जी अत्यंत दुर्दैवी जी घटना घडली त्याच्यामध्ये आपण जरूर काही लोकांचा जीव वाचू शकलो, परंतु काही निष्पाप कंत्राटी कामगार याला मृत्युमुखी पडले आणि त्याबद्दल अतीव वेदना मला प्रशासन प्रमुख म्हणून होत आहे. त्यावेळेला काही गोष्टींचा खुलासा माझ्याकडेही नव्हता. मलाही इथे येऊन आता या महापालिकेत येऊन 2-2.5 महिने 3 महिने झालेत फक्त. त्यामुळे या सर्व बाबीची माहिती घेऊन मला त्यावेळेला जी काही माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्या माहितीचे आधारे मी तिथे सांगत होतो. परंतु आता जेव्हा प्राथमिक चौकशी सर्व झाली आहे तेव्हा लक्षात आलं की ती इमारत जी आहे तिला फक्त ग्राउंड फ्लोअरलाच बांधकाम परवानगी दिली होती आणि ग्राउंड फ्लोअरलाच फक्त कंप्लिशन देखील दिलेलं होतं. सर याच्यामध्ये तुम्ही आता म्हणालात की दुर्दैवी घटना आहे परंतु काही पक्षांनी असा आरोप केला होता की तुम्ही त्याची बाजू घेता याची पर्यावरण विभागाची आणि ह्या काय याच्यामध्ये आता काही समिती गठीत झाली. यामध्ये शासनाने या सर्व घटनेची गंभीर दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्याप्रमाणे नगर विकास विभागाने आता उच्चस्तरीय समितीची नियुक्ती केलेली आहे. श्रीमती शीतल तेली उगले विभागीय आयुक्त पुणे यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. MPCBचे प्रादेशिक अधिकारी हे त्याचे सदस्य असतील. त्याचप्रमाणे प्राध्यापक DN सिंग IIT मुंबईचे अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, ते याचे सदस्य आहेत. प्राध्यापक अनिल कुमार दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापनाचे तज्ज्ञ आहेत, ते देखील या समितीचे सदस्य आहेत. आणि सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन हे समितीला सर्व सहकार्य करण्यासाठी आहे. त्यामुळे ही संपूर्णतः अशी त्रयस्थ ही समिती शासनाने नियुक्त केली आहे. काही नगरसेवकांचं म्हणणं आहे की तुमचा पगार ही माणुसकी म्हणून देण्यात यावा, त्याच्याविषयी काय सांगाल? आणि खूप चांगला म्हणजे त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. खरं म्हणजे महापालिकेने आपण जे मृत झाले त्यांच्या वारसांना आपण 10 लाख रुपये देण्याचं आपण निश्चित केलेले. त्याच्या पुढे जाऊन आपल्या नगरसेवकांनी इच्छा व्यक्त केली आहे की महिन्याचा एक पगार द्यावा. ही निश्चित खूप चांगली बाब आहे. सर एखादी घटना घडली की मग त्या घटनेविषयीचे गांभीर्य लक्षात घेतलं जातं. आता ही घटना घडलेली यानंतर शहरातल्या विविध भागात कचरा डेपो उभारण्यात येतील का? निश्चितच आता आपल्याला सर्वांच्या समोर आता लक्षात आलं की एवढ्या मोठ्या शहरासाठी फक्त एकच कचरा डेपो आपल्याकडे आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. जशी लोकसंख्या वाढेल तसा कचऱ्याची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे एकच कचरा डेपो कधीही आपल्याला त्याचं काम पूर्ण होणार म्हणजे पुरेसा पडणार नाही. म्हणून शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आता कचरा वरती कारवाई करण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी विघटन करण्यासाठी आपल्याला सेंटर्स उभारावं लागतील आणि त्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी जागा देखील आता शोधावं लागणार आहेत. तुमच्यावर असे आरोप झाले की काम अतिशय संथ गतीने सुरू होतं पण त्यात काय काय प्रॉब्लेम येत होता? NDRFची टीम तिथे होती, काय काय प्रॉब्लेम येऊ शकत होते, काय सांगाल त्याविषयी? खरं म्हणजे जे लोक हे आरोप करतायत की काम संथ गतीने झाले ते खरं म्हणजे NDRF, आर्मी आणि आमचं फायर ब्रिगेड यांनी जी मेहनत घेतली आहे त्याच्यावरती त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यावरती आरोप करतायत ही फार दुर्दैवी बाब आहे. कारण NDRF, आर्मी आणि फायर ब्रिगेड यांनी सर्वांनी विचारविनिमय करून ही रेस्क्यू ऑपरेशन केलेली आहे. यामध्ये ज्या पद्धतीने ही बिल्डिंग पडली होती ती जर आपण बघितली तर त्याला कॅन्टिलिव्हर फॉल म्हणतात. आणि त्यामध्ये या बिल्डिंगची अवस्था अशी होती की समजा बिल्डिंगमध्ये रेस्क्यू टीम जर घुसून त्यांनी काही हलवलं असतं तरी बिल्डिंग पूर्ण पडली असती आणि जे लोक आपण वाचू शकलो 9 लोक त्यांना देखील अडचण आली असती. म्हणून अत्यंत हळूवारपणे अत्यंत काळजी घेऊन पहिल्या दिवशी त्यांनी ती प्रक्रिया केलेली आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा जे 8 लोक त्याच्यामध्ये फसलेले होते त्यांना देखील जिवंतपणे बाहेर काढू अशी NDRFचा आत्मविश्वास होता
आणि म्हणून ही प्रक्रिया जी आहे ही या NDRFच्या प्रोटोकॉलप्रमाणे होत असते. त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई नाही. कोणी म्हणते मशीन कमी पडले, कोणी म्हणते माणसं कमी पडले. मशीन कमी पडले, जे हे आरोप करणारे आहेत ते त्या जागेवरच आलेले नाही असं माझं तर म्हणणं आहे. त्यांनी जर इथे येऊन त्या जागेवर येऊन बघितलं असतं, तर निश्चितपणे त्यांना लक्षात आलं असतं, की ही रेस्क्यू ऑपरेशन किती अवघड आहे. आणि म्हणून तिथे त्या जागेवरती जितके मशीन्स लागू शकतात किंवा NDRF जे सांगत होतं त्याचप्रमाणे आपण ते केलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये कोणतीही दिरंगाई झालेली नाही. NDRFने आणि आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांनी असेल, आर्मीने शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की ही जी संथगतीने जी प्रक्रिया झाली ती अतिशय सावधगिरीने केली, त्यामुळे ते संथगती ज्या कोणाला वाटत असेल त्यांना वाटत आहे. परंतु आयुक्त साहेब जरी नवीन असले तरी त्यांनी विभागीय आयुक्त या पदावर काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव हे त्यांनी पूर्णपणाला होता. कारण त्या जागेवर ते घटना घडल्याच्या नंतर अतिशय ठाण मांडून बसलेले आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी वाटत असेल संथगतीने काम झालं असेल, परंतु त्यांनी सांगितलं की जे लोक जिवंत आहेत त्यांचा जीव वाचला, तो जीव वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि संत गतीने असं म्हणता येणार नाही, सावधगिरीने त्यांनी ती पूर्ण प्रक्रिया केली आहे. रोहित खरगे, खरा न्यूज नेटवर्क.